नमस्कार, आज बनवूया शापू भाजी। लसूण, हिरवी मिरची, भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। एक शापू गड्डी निवडून घेतलेली आहे। आता धुवून बारीक चिरून घेणार आहे। मी पहिली शापू धुवून चिरून घेतलेली आहे। अगोदर चिरून धुतल्यानंतर भाजीचं जीवनसत्व निघून जातं। अशा प्रकारे सर्व भाजी चिरून घेते। सर्व भाजी चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची कट केलेली आहे, लसूण सोलून घेतलेला आहे। चला तर मग भाजी करून घेऊया। गॅस चालू करून कढई ठेवून द्यायची आहे। कढईत तेल टाकायचं आहे। हिरवी मिरची टाकून द्यायची आहे आणि लसूण ठेचून टाकल्यानंतर छान चव येते। छान असा परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चिरलेली भाजी टाकून द्यायची आहे। भिजवलेली मुगाची डाळ टाकून द्यायची आहे। तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर करू शकता। भाजी छान मिक्स करून घेते। शापूच्या भाजीत आंबट चुका टाकून गरगटी भाजी तुम्ही करू शकता, ते पण छान लागते। पातळ रसा भाजी। भाजीवर झाकण न ठेवता भाजी शिजवून घेणार आहे। 10 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर भाजी काळी पडते। भाजीवर झाकण न ठेवता भाजी वाफेवर छान शिजलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। भाजी एका भांड्यात काढून घेते। तुम्हाला ही शापू भाजीत मुगाची डाळ टाकून आवडते का ते कमेंट करून सांगा। गरमागरम बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर शापू भाजी झणझणीत अशी तुम्ही पण खाऊन बघा। अशा प्रकारे शापू भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।